कर्क राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 हे इंग्रजी वर्ष कर्क राशीच्या जातकांसाठी कशा प्रकारे असेल या विषयाची माहिती घेऊन आलेलो आहे. तत्पूर्वी सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे इंग्रजी नववर्ष आपल्याला आरोग्यदायी, यशदायी, भरभराटीचं, सुखा समाधानाचं जावो अशी माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, आपण प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य घेऊन येत असतो. या राशी भविष्यामध्ये जे ग्रह गोचरीने अतिशीघ्रतम राशी भ्रमण करतात यांचं राशी भविष्य हे प्रत्येक महिन्याला आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळत असतं. परंतु या ग्रहांमध्ये दोन प्रकारात जर विचार केला तर काही ग्रह हे जास्त काळ आपला एका राशीत व्यतीत करतात आणि काही ग्रह अन्यतम हे लवकरात लवकर राशी भ्रमण करत असल्यामुळे त्यांचं मासिक राशी भविष्य सांगावं लागतं. परंतु बऱ्याच ज्योतिष प्रेमींना, ज्यांना ज्योतिष श्रवण करण्याची सवय असते, त्यांना नेहमी असं वाटतं की या संपूर्ण वर्षामध्ये जास्त कालखंड एका राशीमध्ये व्यतीत करणाऱ्या ग्रहांचं जर आम्हाला राशी भविष्य कळालं तर आम्हाला आमची दिशा निश्चित होते आणि मार्ग आम्हाला कळत असतो. म्हणून गुरु, शनी, राहू, केतू हे ग्रह जास्त काळ एका राशीमध्ये वास्तव्य करतात. या ग्रहांच्या आधारावरती वार्षिक राशी भविष्याचा विचार केला जातो. 1 जून 2026 या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये राशी प्रवेश करणार आहे. पुढे परत एकदा 31 ऑक्टोबर 2026 मध्ये सिंह राशीमध्ये राशी प्रवेश करणार आहे आणि शनी ग्रह संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्ये वास्तव्य करून राहणार आहे. 25 नोव्हेंबर 2026 या दिवशी राहू ग्रह मकर राशीमध्ये राशी प्रवेश करेल. त्याच दिवशी 25 नोव्हेंबर 2026 या दिवशी केतू ग्रह कर्क राशीमध्ये राशी प्रवेश करेल. मग या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती संपूर्ण वर्षभर नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. कर्क राशी प्रथम स्थानाच्या दृष्टीने विचार करता गुरु ग्रह हे गोचरीने 12व्या स्थानामध्ये विराजमान झालेल्या कर्क राशीच्या जातकांना. म्हणून पहिले 6 महिने खडतर प्रवास आहे. आर्थिक फटके बसण्याचे योग आहेत. काही करायला गेलं की एकाचे 2 कामं होऊन बसतात. म्हणून मी तुम्हाला सांगेल, शांतता, संयम या गोष्टींचा विचार केल्याशिवाय कर्क राशीच्या जातकांनी पुढे पाऊल टाकू नये. नाही तर मग करायला आपण एक गोष्ट जायचो, त्यातनं दुसरी गोष्ट निर्माण व्हायची, मानसिक त्रासाला सामोरे जायचं. या गोष्टींपासून जर जपून राहायचं असेल, एकदा सोडून 10 वेळेला विचार करा, मग पुढे पाऊल टाका, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगत आहे. आणि ज्या वेळेला 1 जूनच्या नंतर ते लग्नामध्ये येतील त्यावेळेला ते गुरु ग्रहाच्या हंस नावाच्या राजयोगामध्ये विराजमान होतील आणि प्रथम स्थानामध्ये. अगदी छप्पर फाडके लाभ आहे, प्रगती उत्कर्ष देणार आहे. पहिले 6 महिने थोडेसे कष्ट करा, 6 महिने विचारपूर्वक चला, मग तुम्हाला बघा आलेल्या गुरुग्रहाच्या बदलाचा जो परिणाम आहे सकारात्मक पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. मग मागे वळून बघायचंच नाहीये तुम्ही. बरेच जातक याच्या उलट करतात. परंतु ग्रह तारे हे आपल्या जीवनावरती, या निसर्गावरती परिणाम करत असतात. म्हणून त्यांचा मागोवा आपल्याला घेऊन चालायचं असतं, लक्षात ठेवा. द्वितीय स्थानाचा विचार करता द्वितीयात येण्यासाठी 31 ऑक्टोबर ही तारीख उजळावी लागणार आहे. म्हणजे अगदी शेवटचा कालखंड वर्षाचा. जून नंतर पैसा मुळात कमी पडणार नाहीये. कुटुंबामध्ये एकीचं वातावरण असणारे, प्रेम राहणारे, पैशाची कमतरता होणार नाहीये. पहिले 6 महिने थोडे अडचणीचे काढावे लागतील, ते स्वीकारा. परिस्थिती लक्षात घ्या. जेवढी ऐपत आहे अंथरून पाहून आपण पाय पसरले पाहिजे, हे विसरून चालता कामा नाही आपल्याला. कुटुंबामध्ये थोडे वाद विवाद जाणवतील, सर्वांना आपलंसं करून घ्या.
तृतीय स्थानाच्या दृष्टीनं विचार करता पराक्रमाच्या दृष्टीनं नवीन व्यापार व्यवसाय उद्योग गुरुजी आम्ही करावा का? करता येईल ना. जून महिन्यानंतर नक्की आवर्जून करा. जून पर्यंत स्वतःला कळत नाही काय करावं, दुसऱ्याचं ओझं घेऊन करणार तरी काय. म्हणून एकला चलो रे हे जून पर्यंत आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यानंतर चतुर्थाच्या दृष्टीने गुरुजी आम्ही घर गाडी बंगला हे या वर्षामध्ये घ्यावं का? घेतलंच पाहिजे. प्रगती माणसानं केलीच पाहिजे. मग यासाठी काय गुरुजी? हो, कष्ट हा तुमच्यासाठी महत्वाचा मूलमंत्र आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेत सांगितलेलं वाक्य तुम्हाला नेहमी लक्षात ठेवावं लागणार आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. काम करत राहावं लागणार आहे. त्या कामातनं थांबून चालणार नाहीये. मग बघा त्याची फलप्राप्ती कशी तुम्हाला होते. अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला मिळणार आहे. तुमचं पात्र कमी पडेल, त्यापेक्षा जास्त गोष्टींचा लाभ तुम्हाला होणार आहे. वास्तूचे योग आहे, वाहनाचे योग आहे, शेती जमिनीचे योग आहे, दुभती जनावरं घेण्याचे योग आहे. कधी 1 जूनच्या नंतर. तोपर्यंत थोडा धीरे धीरे स्थिर चला, घाई करू नका. पंचमाच्या दृष्टीनं विचार करत असताना गुरुजी या वर्षामध्ये आम्ही संततीचा चान्स घेतला पाहिजे का? हो, घ्यायला हरकत नाही. फक्त पहिले 5-6 महिने थोडा डॉक्टरी इलाज जास्त करावा लागेल. त्यामध्ये पैसे थोडे जास्त जातील. नंतरच्या कालखंडामध्ये मनाप्रमाणे संतान प्राप्तीचे योग आहेत. मग तुम्ही म्हणाल गुरुजी उपाय करायचा नाही का? 99 वेळेला आलेला अपयश 100व्या मिळणाऱ्या यशाला जी प्राप्त होतं, तर ते 100वं जेवढं महत्वाचं आहे ते 99 अपयश सुद्धा महत्वाचे असतात. कारण की त्या 99 वेळेला आपण शिकलेलो असतो. तेवढ्या वेळा आपण उन्हाळा पावसाळा पाहिलेला असतो. म्हणून त्या 100व्या आलेल्या संधीचं आपण सोनं करत असतो. म्हणून पहिल्या कालखंडात जरी अपयश आलं, अडचणी आल्या, तरी तुम्ही तुमच्या कार्यापासून ढळू नका. कार्य परिपूर्ण होणार आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जे मुलं शिक्षण घेत आहेत त्यांचं कॅम्पस थ्रू सिलेक्शन या वर्षामध्ये होत आहे. मनाप्रमाणे सरकारी नोकरीचा योग दाखवत आहे. मनाप्रमाणे प्रगती तुमची होत असताना तुम्ही जिथे काम करताय तिथे पदोन्नती होताना दाखवली जाते. उच्च शिक्षणाला वाट मोकळी होते. आजाराच्या दृष्टीनं विचार करता, रिपुस्थानाच्या दृष्टीनं विचार करता मोठे गंभीर स्वरूपाचे आजार नाही आहे, परंतु अग्नीपासून लोखंडापासून स्वतःला जपून ठेवा. त्या 2 गोष्टींपासून त्रास आहे. मातुल घराण्याकडनं विशेष मदत सहकार्य या वर्षामध्ये तुम्हाला लाभणार आहे. सप्तमाचा विचार गुरुजी कर्क राशीच्या जातकांचे विवाह निश्चित होणार आहेत का या वर्षामध्ये? पहिल्या 6 महिन्यामध्ये विवाह जमण्यासाठी अडचणी अडथळे निर्माण होतील. स्थळ अगदी घरापर्यंत येऊन परत निघून जाईल. काही पाहुणे तर घरी येतील, अगदी अल्पोपहार घेतील आणि नाही म्हणून सांगतील. मनामध्ये निगेटिव्हपणा, मनामध्ये वाईट विचार तयार होतील. घाबरून जायचं कारण नाही आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये तुमच्या लग्नाचा बार उडाला म्हणून समजा. तुम्ही घाई करू नका. शांततेनं स्थळ बघा, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय. गुरुजी पार्टनरशिपचा विचार करतोय, केली पाहिजे का? वर्षाच्या सुरुवातीला थोडस शांत राहून विचार करून एकट्याला करता येईल का हा विचार करा. मग पार्टनरशिपचा पुढे विचार करता येऊ शकतो. गंभीर स्वरूपाचं काही संकट, दुखणं, विघ्न, पीडा नाही आहे. भाग्याची साथ तुम्हाला राहणार आहे. शनी महाराज भाग्यामध्ये विराजमान आहे. केलेल्या कष्टाला यश दिल्याशिवाय ते राहत नाही. प्रगतीचा आलेख ते थांबवत नाही. शनी म्हणजे मंद, हळू 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 जो जातो तो प्रगतीकडेच जात असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. कर्माचा विचार करता गुरुजी कर्माची जबाबदारीचा प्राप्तीचा योग माझ्या नशिबात आहेत का या वर्षामध्ये? हो आहे. तुम्ही केलेले काम, तुम्ही केलेले कष्ट हे तुम्हाला प्रगतिशील ठरताय.
हे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही केलेल्या कामाची पावती तुम्हाला प्राप्त करून देत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन कार्य करायचंय हे विसरून चालता कामा नये. हे जर गणित, हे गमक, हे गुड तुम्हाला उमजलं ना, मग बाकी एक लोहार की सो सोनार की आहे. लाभाच्या दृष्टीने विचार करता या वर्षामध्ये लाभ मुळात नाहीच आहे. कष्ट स्वतःला करायचे आहे, स्वतःच्या प्रगतीवरती पुढे जायचं आहे, कोणाच्या कुबड्यांची आवश्यकता नाही आहे. व्याजाच्या दृष्टीने विचार करता गुरुजी खर्चाचं प्रमाण हो राहणार आहे, हो कुठेतरी अडकणार आहे, कुठेतरी फसणार आहे. कोणाच्याही प्रलोभनाला, गोड बोलण्याला बळी पडू नका. हे 2026 वर्ष ग्रहांचं स्वरूप आपल्याला कर्क राशीच्या जातकांना समजून सांगताय. लक्षात ठेवा मित्रांनो, गेलेली वेळ परत येत नाही, गेलेलं वर्ष परत येणार नाही. काहीतरी घडायचं, काहीतरी करायचंय, नवा वर्षाचा नवा संकल्प करायचा आहे, व्यसनांना दूर ठेवायचंय, प्रगतीच्या दृष्टीनं वाटचाल करायची आहे. पुनश्च एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.